विरोधी पार्टी गेल्या महिन्याभरापासून देव पाण्यात घालून बसली होती की या दोन्हीमध्ये फूट होईल आणि आपलं कुठंतरी ह्यामध्ये घोडं नावून निघेल. पण एक सुईभर एवढी सुद्धा संधी या निवडणुकीमध्ये आम्ही सोडली नाही. तालुक्यामधली जी निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला निश्चितपणानं म्हणजे 9 गटामध्ये प्रत्येक गटात 10,000च्या फरकाने म्हणजे जवळजवळ 90,000चा फरक राहील अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक बसवलेली आहे. नाही, ही चौथी निवडणूक म्हणजे गबाळ गुंडाळण्याची अशी आहे. ही आता ही शेवटची निवडणूक आहे आणि ती लाखाच्या फरकानं आहे. ती काय अशी कच्ची किंवा ही निवडणूक नाही. त्यामुळं ज्यांनी या तालुक्यामध्ये दहशतवाद, मटका गुटखा, गांजा आणि माझ्या माहितीप्रमाणे पक्ष प्रवेशासाठी किमान 6 ट्रक कापड गेलं आणि अजून एक ट्रक भर आणून ठेवलेला आहे. जर 1,08,000 मतं पडली असली तर तुम्हाला प्रवेश घ्यायची आणि माणसं हे करायची कारणच काय ते नाही. मग हे रोज धरून आणायची आणि त्यांना तिकीट त्यांच्या गळ्यामध्ये गमजा टाकायचा. यासाठी म्हणून म्हटलं की 6 ट्रका हे काय गमजे ह्याला काय म्हणतो हे गेले. एकटाच का राहिलाय? एखादा तरी माणूस जोडीला तालुक्यातला गेला नाही, कोण तर जोडीला असला पाहिजे ना. एकटाच राहण्यासाठी म्हणजे काय तुम्हाला गलिच्छ माणसालाच वाळीत टाकलं जातं. म्हणून ह्या तालुक्यातल्या चिंतेनं त्याला वाळीत टाकलेला आहे. तो क्रूर माणूस आहे. जवळजवळ तो आल्यापासून या तालुक्यामध्ये 141 रिव्हॉल्वरला लायसन परवाना दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्याच्या बाजूला जे आहेत त्या प्रत्येकाच्या कमरेला रिव्हॉल्वर आहे. असं काय तू केलंय? संरक्षण लागतंय आणि असा काय काळा धंदा करतोय बाबा की तुला हे अशा पद्धतीनं हे सगळं जे डाकू असतात, जे गुन्हेगार असतात, जे आतंकवादी असतात, जे टोळी युद्धवाले असतात आणि सेम तीच पोझिशन तुझी का व्हावी आणि काय कारण आहे असं वागण्याची? आम्ही एवढं 40 वर्ष राजकारण करतोय, आम्ही कधी रिव्हॉल्वर लावलं नाही. आम्हाला काय जे हातात येईल ते समजा ते काम करत. पण तसा पुढच्यानं गुन्हा केला पाहिजे, हे केलं पाहिजे आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेमध्ये ते सामर्थ्य आहे. हा जो ग्रामीण भाग आहे, शहरामध्ये हिंदू मुस्लिम करता येतं, भारत पाकिस्तान करता येतं, आतंकवादी करता येतो, विष पेरता येतं आणि अशा पद्धतीनं शहरामध्ये लवकर त्यांना ती भूमी सुपीक करता येते. या ठिकाणी मात्र ग्रामीण भागामध्ये विकासावरती, स्वाभिमानावरती आणि तुमच्या अशा आकांक्षा युवकांच्या, तरुणांच्या यासाठी लढाई होणार आणि ती लढाई यांनी पाकिस्तान जिंकला, अमेरिका जिंकली, नुसत्या महापालिकाच काय तरी सुद्धा मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांचा झेंडा या पंचायत समितीवरती लागणार आणि 100% सगळ्या 18च्या 18 सीट जिंकून लागणार. 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती त्यांचा भोपळा सुद्धा फुटणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती.